सिद्धूजी काय सांगाल, पर्यावरण प्रदूषण मंडळाचे अध्यक्ष म्हणून आज आपण मला देखील या अ, हवेची गुणवत्ता मापन केंद्राची पाहणी केली. काय नेमकं या ठिकाणी? खरं म्हणजे आज प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष जर नात्याने इथे आलोच आहे, पण मुंबईकर या नात्याने आज मी आमचे MPCBचे जे एअर क्वालिटी मॉनिटरिंग स्टेशन्स आहेत त्याचे व्यवस्थित कॅलिब्रेशन झालंय की नाही, ते व्यवस्थित फंक्शनिंग करतायत की नाही, यासाठी मी आणि माझे सगळे अधिकारी वर्ग, त्याचबरोबर महानगरपालिकेचे सुद्धा अधिकारी वर्ग आज एकाच लोकेशनवर नाही तर मुंबईमध्ये आणि ठाण्यामध्ये बऱ्याच लोकेशनवर आम्ही व्हिजिट करतोय. आपण पाहताय की मुंबईची हवेची गुणवत्ता ही मागच्या काही न्यूजपेपर्समध्ये असं काय दर्शवलेलं गेलं की जसं की आपण आपला श्वास कोंडतोय, पण वस्तुस्थिती तशी नाही आहे. ते मी स्वतः जमिनीवर उतरून आदरणीय मुख्यमंत्री महोदय त्यांच्या निर्देशनाखाली, त्यांच्या आदेशाखाली, त्याचबरोबर शिंदेसाहेब त्यांच्या आदेशाखाली स्वतः जमिनीवर उतरून हे पाहण्यासाठी आलोय की खरोखरच वस्तुस्थिती तशी आहे का. तर आपण पाहताय, आपणही पाहिलं असेल की वस्तुस्थिती तशी नाही आहे. म्हणून सगळ्या माध्यमांना एकच विनंती आहे की ज्या काही माहिती आपण जनतेपर्यंत पोहोचवताय, एकदा त्याची खातरजमा तुम्ही आमच्याकडून करून घ्या आणि त्यानंतरच अशा माहिती किंवा अशा बातम्या तुम्ही जनतेपर्यंत पोहोचवा. अशी काही चिंताजनक गोष्ट अजून झाली नाही आहे आणि ती चिंताजनक परिस्थिती आम्ही येऊ सुद्धा देणार नाही. त्यासाठी महानगरपालिका असो किंवा मग MPCB असो, आम्ही आमचं काम करण्यासाठी आणि आपल्या मुंबईकरांचा श्वास हा घोटला नाही पाहिजे हे करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. हा आमचे वरिष्ठ नेते शिंदेसाहेब, आदरणीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब, हा त्यांचा विषय आहे. ते जसे आम्हाला आदेश देतील त्याप्रमाणे आम्ही काम करू. आणि आजचा विषय आपण फक्त मुंबईकरांची हवेची गुणवत्ता ही कशी चांगली पोचली पाहिजे, कशी चांगली असली पाहिजे, त्या विषयापर्यंत सीमित ठेवूया. शेवटी आज मुंबईकर म्हणून माझी सुद्धा ती जबाबदारी आहे की आज मुंबईच नाही तर पूर्ण महाराष्ट्रभर आपली हवेची गुणवत्ता ही इतर राज्यांसाठी खालवली नाही गेली पाहिजे. त्यासाठी ज्या ज्या उपाययोजना आम्ही असो, MPCB असो किंवा महानगरपालिका असो, ह्या त्यांच्या स्तरावर करतोय. याच्यासाठी काही उपाययोजना ऑलरेडी केलेली आहेत. आत्ताच मी माहिती घेतली तर महानगरपालिकेमध्ये या भागामध्ये एकूण 177 किती आहेत, 176 बांधकामाची कामं सुरू आहेत. त्यातले त्यांनी अजूनपर्यंत 81 नोटिसेस दिलेल्या आहेत आणि 17 बांधकामांना स्टॉपवर्क दिलेली आहे, स्थगिती दिलेली आहे. म्हणून आपण पाहाल की महानगरपालिका असो किंवा मग MPCB असो, कुठेही कोणालाही सूट नाही. जर आपण नियमाचं उल्लंघन करणार आणि मुंबईकरांना त्याचा जर त्रास होत असेल तर कुठेही कोणी सहन करणार नाही. मग ते खाजगी असो किंवा मग शासकीय काम असो. मागच्या काही दिवसापूर्वी आम्ही सुद्धा MMRD असो, त्याचबरोबर आमचं हे असेल कुठली लाईन तुमची मेट्रो आणि बुलेट ट्रेन, त्यासुद्धा आम्ही कामांना आम्ही त्यांना नोटिसेस बजावलेल्या आहेत. कुठेतरी नियमाचं उल्लंघन होत आहे आणि त्याचा त्रास मुंबईकरांना होतोय असं आम्हाला जाणवलेलं, म्हणून आम्ही त्यांना सुद्धा नोटिसेस बजावलेल्या आहेत. पण आम्हाला खात्री आहे की ह्याच्यामध्ये सगळ्यांचा सहयोग होईल आणि सगळ्यांचं एकत्र मिळून आपण हा जो आपला एअर क्वालिटी इंडेक्स आहे, AQI जो आहे, हा आपण अशा स्तरापर्यंत जाऊन देणार नाही की मुंबईकरांना त्याचा त्रास होईल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.